तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। दोन्ही शहरांना कवेत घेणाऱ्या एका भीषण विषारी दारू कांडामुळे तब्बल 16 जणांचा तडफडून अंत झालाय। या मृत्यूच्या तांडवानंतर अखेर गृह विभाग आणि पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून 2 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह तब्बल 9 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले। या संपूर्ण घटनेत सर्वात भीषण परिस्थिती पाहायला मिळाली ती पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात। या ठिकाणी विषारू दारूमुळे तब्बल 12 लोकांचा मृत्यू झालाय। यात सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे मुंबईवरून काही वर्षांपूर्वी फुगेवाडी स्थायिक झालेल्या राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। राजेंद्र प्रकाश राठोड आणि विजय प्रकाश राठोड या 2 सख्ख्या भावांचा या विषारी दारूमुळे एकाच दिवशी अंत झालाय। धक्कादायक म्हणजे दोन्ही तरुण मुलांचे मृतदेह घरात असताना त्यांचे वडील प्रकाश राठोड हे देखील विषबाधेमुळे पिंपरीतील YCM रुग्णालयाच्या ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत। एकाच कुटुंबातील 2 सख्खे भाऊ गेल्याने संपूर्ण परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी या परिसरातील अवैध विक्रेत्यांकडून नागरिकांनी दारू विकत घेऊन प्राशन केली होती। मात्र रात्रीच्या वेळी अचानक सर्वांची प्रकृती बिघडू लागली। चक्कर येणे, दम लागणे, श्वसनाचा तीव्र त्रास होणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे अशा भयंकर लक्षणे सर्वांना जाणवू लागली। विष एवढं तीव्र होतं की रुग्णालयात दाखल करेपर्यंत नागरिकांचे अंतर्गत अवयव निकामी झाले। एका पाठोपाठ एक 16 जणांचा मृत्यू झाला। अद्यापही श्रीमंत कोळी, जितू शेदातपुरी यांच्यासह 5 जणांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।